हाय नमस्कार फ्रेंड्स. तर बघू शकताय आमचे चिलेपिले कुठे चाललेले आहे. बघा चिलेपिले कुठे जात आहे. आमचे चिलेपिले कॅन्टीनला जात आहे बघा. आणि इथं गाडी दिसली त्यांना बाबूला. बघा आमचा बाबूला म्हणलं बाबू चल आईस्क्रीम खायला जाऊ म्हणलं. तर बाबू बघा किती म्हणजे ते किती खुश आहेत असं आईस्क्रीम खायसाठी. बघा रोज तर त्याला उचलून घ्यावं लागतंय आणि आज आईस्क्रीम म्हणलं तर गपचूप चालत आहे बघा. मी म्हणलं एखादा व्हिडिओ बनवावा. कॅन्टीनला जात होते सगळ्यांना घेऊन. पोरी ते म्हणत होती की मम्मा आम्हाला पण कॅन्टीन दाखव म्हणून. मग सगळ्यांनाच घेऊन गेले होते बघा. जात आहे. आलीच आमची कॅन्टीन घरामागच आहे, जवळच आहे. चालतच आलेलो आहे बघा. तिघांना घेऊन आली. लई खुश असते. बापरे बाबू तर लई खुश असते बघा. सगळे आधी पळत आलो आम्ही कॅन्टीनमध्ये. मी थोडीशी कन्फ्युजन झाली होती कारण पहिला दरवाजा इथून होता, आता इथून होतं. मग मी थोडी कन्फ्युजन झाली. मग पुढे गेली, ट्रॉली घेतली. एका भैयाला विचारली एंट्री कुठून आहे. मग ते भैया पुढं दाखवलं. मग आलो, ट्रॉली घेऊन आले बघा. बाबू बघा ट्रॉली एंट्री करावं लागते. इतर कॅन्टीन कार्ड आहे. एंट्री करून आतमध्ये जावं लागते कॅन्टीनच्या मध्ये. तर आमच्या बाबूला लई गडबड होती ट्रॉली घेऊन जायची. माझं कार्ड इथं एंट्री होत होतं, लिहून घेत होतं नंबर वगैरे. मोबाईल नंबर मला व्यवस्थित सांगता येत नव्हतं म्हणून मी माझ्या हातानंच लिहिली. ते भैया माझ्या तोंडाला बघत आहे असं काय म्हणते म्हणून. बघा तर आम्ही आलो आता कॅन्टीनमध्ये. कॅन्टीन पोरं बघायला लई एक्सायटेड होते बघा. एवढं का सामान आहे. हे कपडे आहे, बारक्या पोरांचे कपडे ते आहेत. हे मी बघितली, प्राईस बघून गेली बघा. प्राईस पण खूप असते, असं एक एक वस्तूचं असते. बघा आमची श्रेया कशी ट्रॉली घेऊन फिरत आहे. या बाटली वगैरे आहे, थर्मस वगैरे, पाण्याचं भांडे पण असतात ना, मिक्सर बॉटल वगैरे. हे अगरबत्ती आहे, देवाला पूजा करायची अगरबत्ती. मी 2 पॅकेट घेतली. थोडंसं व्यवस्थित रेटमध्ये भेटते म्हणून कॅन्टीनमध्ये आम्ही सगळं सामान कॅन्टीनमधूनच घेत असतो. बघा 2 पुडा अगरबत्ती घेऊन आले मी. हे सगळे भांडे आहे, कुकर, मिक्सर, इंडक्शन, इडलीचं भांडं आहे ते सगळं. बघा कॅसरल वगैरे. भांडी घेऊन काय करायचं आपल्याला, भांडी लागत नव्हती आपल्याला. हे टिफिन बॉक्स वगैरे आहे. बघा ही घरचे सामान आहेत म्हणजे. मग आम्ही अजून पुढच्या रूममध्ये आलो. म्हणजे अशी मोठी कॅन्टीन आहे, टप्प्याटप्प्याने आहे. तर बघा आम्ही आता बॅग आहे तिथं, बॅग बकेट वगैरे आहे. बॅग वगैरे पण भेटतात व्यवस्थित रेटमध्ये कॅन्टीनमध्ये. आम्हाला तर काय घ्यायचं नव्हतं कारण आमच्याकडं ऑलरेडी भरपूर बॅग वगैरे आहेत. म्हणून आम्ही काही जास्त लक्ष देत नाही त्याकडे. आम्हाला फक्त घरचं ग्रोसरीचं सामान भरायचं होतं म्हणून आम्ही आलो. बघा लोणचं बघा, लोणचं वेगवेगळ्या पद्धतीचे लोणचं. खालीच होती कॅन्टीन. बघा हे सगळे डबे वगैरे नमकीननं भरलेलं असते. पण काय आहे ना, यावेळेस मी लवकर गेली होती
सामान कॅन्टीनमध्ये आलेलं नव्हता. मीच पटकन गेली, म्हणजे मला थोडं सामान नव्हतं म्हणून जेवढं असेल तेवढं घेऊन यावं म्हणून गेली होती. डाळी वगैरे आहेत, पण डाळी वगैरे थोडं कॅन्टीनमध्ये परवडत नाही म्हणून मी ते काही घेत नाही. पास्ता घेतले, मग एक पास्ताची पॅकेट घेतली. एक श्रेया म्हणत होती मामा पास्ता घे, मग पास्ता घेतली. असलं बघा, गुलाबजामुनची पाकिट आहे, तर मला गुलाबजामुनची पाकिट घ्यायचं होतं, मग मी एक पॅकेट घेतली गुलाबजामुन. गुलाबजामुन पण घेऊन आले कॅन्टीनमधनं. इथं काय, इथं मसाले ते आहेत सगळे. तेल आहे, हे गोड तेल आहे, भाजीत यूज करायचं. तांदूळ वगैरे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे. हे आहे सोप घेतली, मग मी एक पॅकेट सोप पण घेतले. आणि बघा, तांदूळ वगैरे आहे वेगवेगळ्या पद्धतीचं, पण आम्ही डेली तर एवढं डेली नाही खात, मोकळं तांदूळ नाही खात डेली, राशनचंच खात असतो. चिकट असते म्हणून पोरं ते खाते. बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे सामान, चायपत्ती वगैरे आहे ते. मला नमकीनच भेटली नाही इकडं जास्त. 2-3 प्रकारचे तेवढंच घेतली मी नमकीन. बघा, कॅन्टीन कशी वाटली मग तुम्हाला? नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा, कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती कॅन्टीनमध्ये व्हिडिओ बनवून आणावा. असं तर कोणाला अलाउड नसतंय वाटतंय, पण मी बनवून आणली. मलाच कळलं नाही की मी कसं काय बनवली. असं खूप मेहनतीनं मी व्हिडिओ बनवलेली आहे. हे बघा, हे भांडी धुवायचं लिक्विड आहे, तर हेच लिक्विड यूज करते मी. साबण यूज करत नाही भांडी धुवायला. हे तर साबण वगैरे नव्हता, हे फिनाईल निरमा वगैरे माझ्या घरात होतं म्हणून मी घेतली नाही. ही कोलगेट आहे, कोलगेट पण घ्यायचं होतं मला, मग एक कोलगेट घेतली. बघा, त्या दिवशी विचारत होतं मला भैया कुठला कोलगेट यूज करताय. बघा मी कुठला कोलगेट यूज करत आहे आता. कुठला कोलगेट आहे बघा, हेच कोलगेट यूज करतो आम्ही, कारण छान असते हे. चांगलं वाटलं. पोरं ते पण खूप खुश झाले. बघा आमचं बाबू कसं फिरत आहे, सगळे सामान वगैरे बघत आहे. वॅसलीन बॉडी लोशन, हे काय फेसवॉश वगैरे खूप असतात, पण मी असं काहीही यूज करत नाही म्हणून मी काही घेतली नाही. बघा, मी फक्त असंच व्हिडिओ बनवा म्हणून बनवले. मी असलं तोंडाला काहीही लावत नाही बघा, म्हणून मी काही घेतली नाही. आलो आम्ही अजून पुढच्या याच्यात आलो बघा. अजून इकडनं ऑइल वगैरे घ्यायचं होतं, तेल घ्यायचं होतं. मी तेलच हुडकत आहे अजून. आलो आम्ही एंट्री करायला, मग इकडं सामान चेकिंग करायला, कट करायला आलो बघा बाहेर. कॅन्टीनमधनं बाहेर आले. हे आहे जे सामान आहे ते लावलेलं असतंय, म्हणजे कळते की कुठलं सामान आहे आतमध्ये कॅन्टीनमध्ये म्हणून. आणि बघा, असंच चालू आहे, सामान वगैरे चेक होत आहे, बिल काढत आहे. इथं तर खूप खतरनाक व्हिडिओ बनवली मी. कारण म्हणजे असं कळलंच नाही कोणाला. बिल आणली मी, पैसे कटिंग झालेलं बिल, मग आपलं कॅन्टीनचं सामानाचं बिल आणली, कार्ड वगैरे, ATM कार्ड, कॅन्टीन कार्ड सगळं चेक केली. मग बॅगेत ठेवलं, सामान वगैरे भरलं.
कारण बॅग वगैरे आत घेऊन जाऊ देत नाही, बाहेरच ठेवून जावं लागते. मग ते बॅग आणून बाहेर सामान आणून भरून ठेवले बघा. बघा भरली माझी बॅग. ट्रॉली ठेवून येते. मग आता बघा आमचे बाबू वगैरे अमूल शॉपमध्ये थांबले आईस्क्रीम खायला. बघा आईस्क्रीम आता घेतले, खूप खुश झाले. आता जातो आईस्क्रीम खात खात पुढं जातो, कारण ह्या कॅन्टीनमध्ये मला साबण वगैरे भेटलं नाही आणि खायचं पण काय सामान भेटलं नाही. म्हणून बघते पुढच्या कॅन्टीनमध्ये जातो. अजून घरापुढं पण एक कॅन्टीन आहे. घरामागच्या कॅन्टीनमध्ये तर काही भेटलं नाही सामान, म्हणून आम्ही आता तिथं जेवढं भेटलं होतं तेवढं घेऊन आलो. हे आहे बघा आमची क्वार्टर इकडं बाजूला. हे स्टॉप आहे, स्कूल बस वगैरे येते इथं स्टॉप आहे पोरांचं. ही गेट आहे. बघा आलो आम्ही आईस्क्रीम खात खात पुढच्या कॅन्टीनमध्ये आलो. इथं काय काय आहे काय नाही काही माहीत नाही, बघावं लागते आता जाऊन. आलो बघा कॅन्टीनच्या आतमध्ये. ही वेगळी कॅन्टीन आहे, पण असं काय नाही आहे, वेगळी असलं तरी येऊ शकतो. मग इथं पण बॅग ठेवली बाहेर आणि ATM कार्ड आणि ते कॅन्टीन कार्ड घेतली. मग चाललो बघा आता आतमध्ये कॅन्टीनच्या मध्ये जात आहे. पोरं तर लई खुश होते, कारण त्या कॅन्टीन दाखवून आणली त्यांना. बघा कसं वाटलं तुम्हाला कॅन्टीनमध्ये? बघा कशी आहे बाटली दिसली का कोणाला बाटली? ही छोटीशी आहे कॅन्टीन. ही कॅन्टीन छोटीशी आहे. बघा कम्फर्ट वगैरे आहे, पण माझ्या घरात सगळं होतं अवेलेबल म्हणून मी काही घेतली नाही. मला फक्त साबण घ्यायचं होतं आंघोळीचं साबण आणि कपड्याचं साबण तेवढंच नव्हतं, म्हणून मी इकडं आलेली. मग एक तेलचं बाटली पण घेतली. बघा खालीच आहे कॅन्टीनमध्ये सामान नाही आहे जास्त. संतूरचा साबण घेतले मी. खाली मोकळे पण होतं, खुल्ला पण साबण होतं. मग मी बॉक्स घेतलेलं होतं, ठेवलं. नंतर खुल्ला साबण घेतलं. आमचे बाबू तर फिरत आहे मस्तमध्ये. हे सगळे भांडी धुवायचेच आहे बघा. वेगवेगळे फिनेल आहे, लिक्विड आहे. हे का वेगवेगळे लिक्विड भांडी धुवायचेच आहे. साबण वगैरे आहे. मी शॅम्पू हुडकत होती, शॅम्पू भेटला नाही मला. तरी पण शॅम्पू भेटला नाही मला. मी तशीच आले बघा. आता जावं लागेल तशीच. बॅग आहे इथं पण. ह्या पण कॅन्टीनमध्ये बॅग वगैरे ठेवलेत. बघा हे पाणी गरम करायची जग वगैरे आहे, केटली म्हणते. हीटर पण आहेत, सगळे सामान आहे इथं. कॅन्टीन छोटीशी आहे पण खूप सामान आहेत, कारण ह्या कॅन्टीनमध्ये मी फर्स्ट टाईम आलेली आहे. पहिले कधी आली नव्हती या कॅन्टीनला मी. बघा साबण घेतलं, कपड्याचं साबण घेतलं. आंघोळीचं तर घेतलं होतं, आता कपड्याचं पण घेतलं. आता दुसऱ्या साईडला गेलो. इकडं खायचे सामान होतं, सगळं खायचं, लोणचं वगैरे, नमकीन हे ते सगळं होतं. आमचा बाबू जे दिसतंय हे घे मम्मी, ते घे मम्मी. पोरी पण सगळे असंच म्हणत होते, मम्मी हे घे ते घे. मग बघू आता काय काय घेतो बघू. पोरी तर जे दिसते उचलते. बापरे लय खतरनाक आहे. बघा घेतली मी चॉकलेट आहे, कॅडबरी चॉकलेट आहे, एक पॅकेट घेतले. परत बिस्किटचे पूर्ण पुडाच घेतले मी, कारण 1-2 असं घेत नाही, अख्खं पुडाच घेऊन येतो. 12 बिस्किटचा पॅकेटच घेऊन येतो, सारखं खात असतात पोरं म्हणून. मग इथं मला चॉकलेटची पॅकेट दिसली, एक्लर्स चॉकलेट.
पोरं ते खातात म्हणून मी एकलर्स चॉकलेट पण घेतली. सोनपापडी पण घेतली. सोनपापडी दिसली मला, सोनपापडी पण घेतली. इथं नसतं खायचं सामान बघा. अजून एवढं घेऊन पण पोरं तोंडाला बघतंय. पॉपकॉर्न घ्यायला म्हणत होती श्रेया, तर मी पॉपकॉर्न पण घेतली बघा. पॉपकॉर्न पण घेतली. किती खुश झाले बघा. श्रेया किती खुश झाली. आता एक ज्यूसची बाटली दिसली होती शाळेत त्यांना इथं कुठंतरी, ज्यूस घे म्हणून लागलेली होती मागं. दोघे तिघे सगळे असंच म्हणत होते ज्यूस घे म्हणून. मग मी इकडं फिरले बिस्किटची पॅकेट घ्यायला. अजून दुसरी एक पॅकेट घेतली. मग बघा आमची श्रेया कशी बकेट घेऊन बास्केट घेऊन थांबले. हे आहे ग्रीन चिल्ली सॉस, रेड चिल्ली सॉस वगैरे आहेत बघा. सॉस वगैरे, मसाला वगैरे आहे टाकलेला आहे. सगळे असेच लावलं नाही व्यवस्थित सामान. आम्हाला ज्यूस हुडकायचं होतं, आम्ही ज्यूस हुडकत होतो बघा. भेटला ज्यूस भेटला बघा. लिचीचा ज्यूस होता. वेगळं दुसरं कुठला ज्यूसच नव्हता तिथं, एकच लिचीचाच, एक लिची फ्लेवरच होतं. मग घेतली आहे लिची फ्लेवर घेतले बघा ज्यूस. आता जायचं होतं पण बाबू ते काही चालतच नव्हतं. अजून सामान भरतच होते बघा. जे दिसते घ्यायचं, जे दिसते घ्यायचं. पोरं पण परेशान करत होते, मम्मा हेच घे तेच घे. जाऊ दे म्हणलं. बघा कशी दिसल्या मग बाटल्या. अरे बापरे. आली मी सामान काउंट करायला आली इथं. झालं घरी आलो, सामान काउंट वगैरे करून आलो बघा. आमची क्वार्टर आली. क्वार्टरमध्ये बघा क्वार्टर कशी आहे. चारी बाजूनं असं छान क्वार्टर आहे. आणि घरी आलो आता आम्ही. दोन्ही कॅन्टीनमध्ये फिरून आलो बघा. सामान तर एवढं झालेलं होतं, खूप सामान झालं होतं. घ्यायचं तर काहीच नव्हतं असं म्हणून गेली होती, पण एक 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 उचलूनच आणले. आले बघा. मग घरात आता काढते सामान बघा. मग तुम्ही पण मी काय काय आणली मग बघा तुम्ही पण. मी तर जास्त नमकीनच आणले बघा खायला. कशी काढत आहे सामान. बापरे. पोरं बघा आमची ज्यूसचा, बाबू बघा ज्यूसचा बॉटलच घेतलेला आहे. ज्यूस चॉकलेट बघा. बाबू चॉकलेट बघितलं. अगरबत्तीचा पुडा स्वस्त भेटतं बरं का कॅन्टीनमध्ये. असं काही नाही आहे, एवढं महाग पण भेटत नाही. पास्ता, आमचा पास्ता, आमच्या श्रेयाला पास्ता लय आवडते. गुलाबजामुनची पॅकेट, जे आणले मी सगळे दाखवत आहे बघा. हे भांडी धुवायचं लिक्विड आहे डेटॉल. नमकीन नुसतं नमकीन आणले बघा. हे साबण रिन साबण आहे, कारण हेच यूज करते मी कपड्याला. आणि संतूर साबण यूज करतो आंघोळीला. एकच यूज करतो, वेगवेगळं काही यूज करत नाही. कोलगेट पण यूज करतो. डाबर रेड कोलगेट एकच यूज करतो, कारण डाबर रेड कोलगेट चांगली असते. दातं वगैरे पण दुखत नाही त्याच्यानं. जरी किडे विडे खाल्लेलं असलं तरी त्या डाबर रेड कोलगेटनं ब्रश केलं तरी, किडे खाल्लेलं असलं तरी दात दुखत नाही. एवढं चांगले ती कोलगेट असते बघा. चालू झालं ज्यूस पण प्यायचं. बॉटल खोललं, बाबूला ज्यूस प्यायचं होतं. बॉटल खोललं, ज्यूस पण पिलं. आणल्याबरोबर सगळं चालू झालं बघा. छान आहे म्हणते बाबू ज्यूस. बघा लई आगाव आहे आमचा बाबू लई.
ज्यूस आईस्क्रीम पाहिजे नुसतं आमच्या बाबूला. अजून मागतंय, अजून दे मम्मी. झाला बास बास म्हणलं मी आता त्याला, बास झालं आता. कसं वाटलं तुम्हाला आमचं हे व्हिडिओ नक्की कमेंट